स्रोतसांच्या मूलस्थानाबद्दल पाहायचं झालं तर आचार्य चरकांचे आचार्य सुश्रुत मतानुसार वेगवेगळे आहेत, तर त्यांना कंपॅरिझन करून स्टडी केलं तर इझी जाईल. तर पहा, प्राणवह स्रोतस चरकाचार्यांनी कोणते स्थान सांगितले? त्याचं हृदय महास्रोतस. परंतु सुश्रुताचार्यांनी हृदय तर मानले, परंतु महास्रोतसच्या जागी सुश्रुताचार्यांनी प्राणवह स्रोतसाचं स्थान रसवह धमन्या सांगितलेलं आहे. तर उदकवह स्रोतसाचा विचार केला तर चरकांनी तालू आणि क्लोम सांगितलेत आणि सुश्रुतांनी सुद्धा तेच मानलेले आहेत, तालू क्लोम. अन्नवहचं चरकमतांनी आमाशय आणि वाम पार्श्व सांगितले, तर सुश्रुतांनी आमाशय तर मानलेलं आहे परंतु वाम पार्श्व नाही सांगितलं, तर त्यांनी अन्नवह धमन्या सांगितले. अन्नवह स्रोतसाचं अन्नवह धमन्या हे स्रोतस सांगितलेलं आहे सुश्रुताचार्यांनी. नंतर आहे रसवह. रसवहचं हृदय आणि दशधमन्या सांगितले चरकांनी. सुश्रुतांनी हृदय तर सांगितले आहे, तर त्यांनी रसवाही धमन्या, रसाचं रसवाही धमन्या. इथे पहा, इथे वरी तुम्हाला दिलेले अन्नचं सुश्रुतांनी काय सांगितले तर अन्नवह धमन्या, आणि रस आणि प्राणचं पण रसवह धमन्या सांगितलेलं आहे, आणि रक्त मांसचं रक्तवह धमन्या सांगितलेलं आहे. तर पहा आता रक्तवहचं चरकानुसार यकृत प्लीहा, सुश्रुतानुसार यकृत प्लीहा तर मानलेलं आहे, सोबत त्यांनी सुश्रुताचार्यांनी रक्तवह धमन्या सांगितले. मांस पहा इथे काय स्नायू आणि त्वक, तर सुश्रुताचार्यांनी स्नायू आणि रक्तवह धमन्या सांगितलेलं आहे. मेद यासाठी चरकाचार्यांनी वृक्क आणि वपावहन सांगितलेलं आहे. सुश्रुताचार्यांनी वृक्क सांगितले पण वपावहनच्या जागी त्यांनी कटी सांगितले. अस्थिवहसाठी चरकाचार्यांनी मेद जघन सांगितले, सुश्रुताचार्यांनी अस्थिवह स्रोतस मानलेलंच नाही. मज्जावह स्रोतस चरकाचार्यांनी अस्थि आणि संधी सांगितले, सुश्रुताचार्यांनी ते मानलेलं नाहीये. शुक्रवाह स्रोतसासाठी चरकाचार्यांनी मानलेलं आहे वृषण आणि शेफ, तर सुश्रुतांनी मानलेलं आहे वृषण तर मानलेले परंतु शेफ न मानता त्यांनी स्तन मानलेलं आहे. पुरुषवाह स्रोतसासाठी चरकाचार्यांनी मूलस्थान मानलेलं आहे पक्वाशय आणि स्थूलगुद, आणि सुश्रुताचार्यांनी सुद्धा सेम मानलेले आहेत. मूत्रासाठी पाहायचं झालं तर चरकाचार्यांनी बस्ती आणि वंशन सांगितले, तर सुश्रुताचार्यांनी मेढ्र सांगितलेले आहे बस्तीसोबतच. स्वेदवह स्रोतसाचं मूलस्थान पाहायचं, चरकाचार्यांनी मेद आणि लोमकूप सांगितले आणि सुश्रुताचार्यांनी मानलेलं नाहीये स्वेदवह स्रोतस. आणि आर्तवहचं चरकाचार्यांनी मानलेलं नाही परंतु सुश्रुताचार्यांनी त्यांचं गर्भाशय आणि आर्तवह धमन्या सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेद सिलेबसला फॉलो करा.